मित्रांनो आपण फायनली पोचलो आहे कान्हेरी केव्सला. ही कान्हेरी केव्स म्हणजे हा आता पायथा आहे. तर या पायथ्यावरून आपल्याला अजून एक थोडा खूप मोठा ट्रेक आहे. सो तो आपल्याला पार करून जायचा आहे. बघू. तर मित्रांनो लेणीमध्ये जाण्यासाठी एवढी मोठी चढण आहे. सो आता ती पार करत चाललं सायकल हातात घेऊन. कारण हिला सायकलवरून सर करणं एकदम डिफिकल्ट आहे. तुम्ही बघू शकता माझी सास पण बोलली आहे. बट जवळपास 1.5 तासाच्या राईडनंतर फायनली पोचतोय आता कान्हेरी केव्सला. बघू शकता काय अवतार झाला आहे. बट ह्याची एक मजा, ह्याचाच एक वेगळा ॲडव्हेंचर आहे. सो चला, माकड बघतात यायला येऊन माझा फोन नको घेऊ दे. चला. सो मित्रांनो हे एक पार्किंग आहे. तिकडे बघा बस पण आहे. सो हे कान्हेरी केव्स इथून स्टार्ट आहेत. तर इथे पार्किंग आहे. इथे मी सायकल पण लावली आपली ट्रायम्फ. तर चला जाऊया. सो हे बघा कान्हेरी केव्स वर पायऱ्या आहेत. जाऊया. तर आता वर माझी स्टेअर्सने चालले चढाई. तर वर जाऊन दाखवतो तुम्हाला. चला वर जाऊन भेटू. बुकिंग ऑफिस आहे. मला वाटतं काहीतरी 25 रुपये तिकीट आहे. काय माहिती वाढली असेल काय. चला अजून जीप ढिली. 25 रुपयाची अजून एक तिकीट आहे कान्हेरी केव्सला जायला. बघा लेण्यांची सुरुवात पायऱ्याने येऊन. का पहिली लेणी. खाली गार्डन पण आहे. चला ही बघा पहिली लेणी. मला वाटतं एक पहिल्या की 7व्या दशकातले आहेत. सॅटर्डे असल्यामुळे थोडा क्राऊड आहे. बघा इथे आसपास किती लेण्या आहेत. आणि एक खूप मोठा स्पेस आहे इकडे बसायला वगैरे. सो फेमस लेणी असं इथं बघू शकता. हेच तुम्ही मोस्ट ऑफ द फोटोज व्हिडिओमध्ये पण बघितल्या. सो तुम्हाला अजून एक खूप वर आहेत लेण्या. तर ते आपण एक्सप्लोर करूया. इकडून मुंबई दर्शन बघा कसं होतं. ते लांब वाटतात बिल्डिंग. स्पॉट पण आहे जो मी मान्सूनमध्ये शोधला होता. तर तो पण मी तुम्हाला दाखवतो. तर आता तिकडे जाऊन बसूया. जवळपास 100च्या वर लेण्या आहेत. तर आपण जातो वर. हा बघा मुंबईचा व्ह्यू. वर पण जायचं आपल्याला. ते बघा मी तुम्हाला पायथा सांगत होतो ना. तो बघा इथे किती लांब आहे. ते बघू शकता इथपर्यंत. आणि आपण किती वर आहेत बघा. चला आपल्या सिक्रेट पॉइंटवर. ट्रेक बघा किती चालत आहे. सोबत हवा बघा. कोणी बारीक आला तर उडून जाईल. ती बघा बस दिसते का. ते बघा किती लहान दिसते बस. हा खूप आहे फिरण्यासारखं. तुम्हाला वर जाऊन दाखवतो अजून काय काय. वर खूप ओपन स्पेस आहे. तो तुम्हाला दाखवतो. सासे फोडतात. सवय नाही ना रोज. आणि बघा वॉचमनची टोळी आहे पूर्ण. कोणी काय कांड करू नये म्हणून. आणि बघा मुंबई. तो तुम्हाला एक पॉईंट दाखवतो. तो जरा अंदर झाली यार. पण मजा पण तेवढीच येते. सो चला.
ओपन स्पेसबद्दल सांगत होतो ना. हा बघा ओपन स्पेस. म्हणजे आपण टॉप ऑफ द कान्हेरी केव्स. ओपन स्पेस. ओपन स्पेस. हवा पण भारी सुटली. एवढं ऊन आहे पण फील होत नाही अजिबात, कारण हवाच एवढी जास्त आहे की ऊन काही फीलच होत नाही. भारी फिलिंग आहे. असंच वाटतं इथे बसून. सिक्रेट पॉईंटवर इथे आपण थोडा स्नॅक्स आणले ते पण खाली. सिक्रेट पॉईंट मला माहिती नाही, थोडं रिस्की बघायला लागतं. भेंडी साफ बी की नाही खाली, कारण आपले शूज वाईट प्रूफ नाही आहेत. चला पडला तर गेलो. तर हा आहे मित्रांनो आपला सिक्रेट पॉईंट, लेणी क्रमांक 79. आपला सिक्रेट पॉईंट आहे बघा. हा गोव्यार आहे, वाघ पण असू शकतो. ही मूर्ती बघा, बुद्धा मूर्ती. हे बघा सिक्रेट रूम. आय थिंक ड्रॉइंग आहेत काय ना, कोणीतरी वाटलं. मित्रांनो इकडे येऊन काय फिलिंग वाटतंय ना तुम्हाला समजत नाही सांगू शकत. एका पुरातन म्हणजे पहिल्या शतकात किंवा 7व्या 8व्या काय माहिती नाही, पण एवढ्या जुन्या लेणीमध्ये उभा आहे. माझा आवाज पण इकडे हा होतोय, एको येतो आहे. सो या फिलिंग आहे यार. हा माझा सिक्रेट पॉईंट आहे, हा कोणाला माहिती नाही, बट आता तुमच्या माध्यमातून सगळ्यांना माहितीच पडणार. सो चला थोडंसं खाऊन घेऊया. सो डब्यातून थोडे स्नॅक्स आणलेले आहेत, कारण आपल्याला स्नॅक्स इथे प्लॅस्टिकच्या म्हणजे जे आउटर कवर असतं त्याच्यातून आणायला परमिशन नाही. ते तिकडेच गेटवर आपल्याला सांगतात की प्लॅस्टिक इज नॉट अलाउड, आणि त्याच्यामुळे मी डब्यातून आणलेलं आहे. सो मला दाखवतो. आधी घेऊन घेऊया, ते इम्पॉर्टंट आहे. इकडे आपल्या शहरातली बाईक म्हणजे सायकल चालवण्याची ट्रिक आम्हाला येत नाही. 2-3दा चेन पडली, त्याच्यामुळे पूर्ण हाताला ग्रीस लागला आहे. आता हात धुवून घेतो चांगले, नंतर घेतो खायला. मित्रांनो आता जे पाणी टाकलं ना जेव्हा खाली, तर मातीतून एवढा चांगला सुगंध आला ना, विचार नका. गावची फिलिंग. सो सगळे पैसे वगैरे सगळे आता इथून टाकून ठेवतो. ही तिकीट स्वच्छ भारत. इकडे ऑनलाईन चालत नाही, गेटवर ऑनलाईन चालतं, पण कान्हेरी केव्हचं ऑनलाईन चालत नाही, कारण ते नेटवर्कच नाही. कसं वाटतं बघा, नो नेटवर्क, कोणाशी काही संपर्क नाही, काहीच नाही. ना व्हॉट्सॲप, ना इंस्टाग्राम, ना फेसबुक, काहीच नाही. किती भारी वाटतं. भारी वाटतंय. हे आपले कुरकुरे आणि माझे फेवरेट मसाला मस्ती लेस आणि कुरकुरे जे आपले नॉर्मल आहेत ते खाऊन घेऊया नंतर.
तुमच्यापैकी बऱ्याच जणांची कंप्लेंट होती की ब्लॉग काय येत नाही आहेत, तर कामाच्या व्यापातून टाईम मिळत नाही. त्यामुळे आज पण सॅटर्डे सुट्टी येते आणि म्हणून इकडे आलो की बोललं जास्त दिवस वाट बघवायला नको तुम्हाला. तर बोललं एक मी तसं बघायला गेलं तर खूपदा आलो आहे कान्हेरी केव्हजला, पण कधी बसने आलो आहे, कधी चालत आलो आहे, पण कधी सायकलने राईड करत नाही. आपले तुम्ही ओळखत असाल मामा, माझा मित्र, त्याच्याबरोबर तर खूपदा आलो आहे. म्हणजे त्याच्याबरोबरच आलो जेव्हा आलो तेव्हा, कारण आपल्याला गर्लफ्रेंड वगैरे असा काय प्रकार नाही. आणि ज्या पण गर्लफ्रेंड होत्या त्या काही इथपर्यंत आल्या नाहीत. सो 2-3दा आलो आहे मी, जास्त नाही, 2-3दा आलो आहे, पण सायकलने राईड करत पहिल्यांदा आलो आहे हे तर मला कळलं. आणि एक्सपिरियन्स वॉज व्हेरी गुड. म्हणजे काही फीलच होत नाही. तुम्ही बसने याल तर तुम्हाला थोडा फील होईल, बट सायकल यायला तुम्हाला काहीच फील होत नाही. तुम्ही सराउंडिंगचा मजा घेत येता, नेचर बघत येता. सायकल चालवताना ती समोरून येणारी थंड हवा ती तुम्ही फील करत असता, आजूबाजूचं वातावरण फील करत असता. तर खूप सॅटिस्फॅक्टरी आहे सगळं. सो अजून पण खूप प्लॅन आहेत कुठे कुठे जायचे, ते बघू कसे एक्झिक्यूट होतात. ते आता सांगत नाही तुम्हाला. तर सबस्क्राईब केलं नसेल चॅनल लवकर सबस्क्राईब करा, कारण आता याच्यासारखे अजून खूप व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत. सो स्टे ट्यून फॉर दॅट. आणि याच गोष्टीसाठी एक लाईक करा. सो मित्रांनो, जवळपास पाऊण तास मी इथे थांबलो. आता परत खाली जातोय आणि जो तुम्हाला मी पॉईंट दाखवणार होतो जिथून मुंबईचं विहंगम दृश्य दिसतं, तर तो माझ्या समोर आहे, ते तुम्ही दाखवत होतो तुम्हाला. तर इथे जरा लेणीच्या पुढेच आहे तो. तर हा बघा, हा आहे तो पॉईंट जिथून तुम्हाला पूर्ण मुंबईचं विहंगम दृश्य. हे बोरिवली आहे पूर्ण. आणि मला माहीत नाही तुम्हाला दिसतंय की नाही, पण तिकडे गोराईचा पॅगोडा पण आहे. सो तिकडे पण आपल्याला एकदा जायचं आहे. तर बघू, व्लॉग करू कधीतरी. तर तिकडे बघा फॉरेनर्स आल्यात, ते इंग्लिशमध्ये काय ना काय बडबडतात. आता आपल्याला इथून खाली जायचं आहे. तर आता परतीचा प्रवास. हवा एकदम भारी सुटली आहे. असं वाटतच नाही की बाबा की गरमी आहे किंवा काय आहे. आता पूर्ण ढाला नाही, काय करू, जाऊ दे, मला ते चालतच जातो. हे बघा इकडे पण एक लेणी आहे. आई शपथ, पडलो तर सीधा खाली. रिस्क घेऊ काय? चला, रिस्क घेतो इश्के. फायनली आलो. सो इथे पण एक लेणी आहे, लेणी क्रमांक 77, लहान आहे. सो आता तिकडे फॉरेनर्स आहेत, बाकी सगळे गेले खाली. बरोबरचे जितके पण लोक आलेले तिथले सगळे गेले, फक्त मीच राहिलो आहे, कारण मीच त्या लेणीमध्ये थोडा बसलो होतो पाहूनच. सो मीच शेवटचा राहिलो आहे. पॉईंट आहे. तर आता आपल्याला तोच रस्ता खाली उतरायचा आहे. यायला कोणच नाही. आहेत नवीन लोक आलेली आहेत. वर कोण नाही, खालीच आहेत. पाणी देऊ का? पाणी प्यायला देऊ का? हा हा हा. अजून कोण बाकी आहे का पाठीमागे? बघा किती लोक आलेत. आपण आलो तेव्हा कोणच नव्हतं. बघा किती लोक आले. आता इकडे माकडांपासून जरा सावध राहायला लागेल, कारण जर फोन मारला तर तो भेटणार नाही. चला खाली जाऊन जरा वॉटर रिफिल करून घेऊया. पाण्यातलं बॉटलमधलं पाणी संपलंय. रिफिलिंगचं आहे, तर तिकडे वॉटर रिफिल करूया. थंड पण असतं. आहे का बघूया, थंड आहे की गरम आहे. एक म्युझियम आहे, पण सध्या बंद आहे ते. त्याच्यात काहीतरी पुरातत्व आर्टिफॅक्ट्स जे आहेत ते तिकडे ठेवलेले आहेत. सो
पाणी भरताना तुम्हाला दाखवलं नाही कारण तिकडे माकड खूप होते, तर मी पाणी भरण्याच्या नादात फोन गमवायचो म्हणून ती क्लिप काढली नाही, पण ती समोरच आहे, तुम्हाला दाखवतो पाणी कुठे भरायचं. हे बघा इकडे लोक उभे आहेत ना, तिकडे पिण्याचे पाणी बघू शकता तुम्ही, तिकडे माकड आहेत. त्यामुळे तर समजा तुम्ही काही डबा वगैरे नाही आणला तर तुम्हाला लंचसाठी खाली एक रेस्टॉरंट पण आहे, उपहारगृह आहे, तर तिकडे जाऊन पण तुम्ही घेऊ शकता. काय वडापाव वगैरे जे काय मिळेल, कोल्ड्रिंक्स वगैरे आहेत, ऑप्शन्स आहेत. आणि हे गार्डन आहे, इकडे मुलं खेळत आहेत. आणि हे आपण वर आत्ता जाऊन आलो ते कान्हेरी केव्स. आणि इकडे खाली आहे रेस्टॉरंट, त्याला रेस्टॉरंट बोलता येणार नाही, फक्त कॅफेटेरिया. बघा इकडे पण दिलं आहे ते मॅपवर, ड्रिंकिंग वॉटर, कॅफेटेरिया, व्ह्यू पॉईंट अँड टॉयलेट पण आहेत. ते वर दिसतं ना, ते टॉयलेट आहेत, लेडीज अँड जेंट्स दोन्ही. सो हे आहे ते म्युझियम, सध्या बंद आहे, बघू आता कधी चालू होतं आहे. चला आता जाऊया, चला खाली. आता थोडं बरं वाटलं. हे बघा मित्रांनो, दोन्ही हात सोडून आपली रायडिंग चालू आहे, दोन्ही हात सोडून बिंदास. तुम्ही नका करायला जावा, पडून जाल. हे पूर्ण आपले 16-17 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे म्हणून ते आपण करतोय. तुम्ही असं करा नका जाऊ. आईला खड्डे पण आहेत पैसो. तर मित्रांनो बघा मला कोण दिसले, डिअर्स, स्पॉटेड डिअर. 1-2 आहेत, तिकडे पण 2-3 आहेत. तर मला इतक्या जवळ दिसले गेटचे, आय थिंक 1 किलोमीटर पण आता आहे नाही हे. तर आपल्याला डिअर्स दिसतात, मोठे आहेत या, 2-4 आहेत, कळपच आहे वाटतं बहुतेक. सो फायनली वी आर एक्झिट National Park at full speed. We are exiting Sanjay Gandhi National Park. This is for trip. So finally आता 1:30 वाजतात आणि आपण एक्झिट झालो आहे संजय गांधी नॅशनल पार्क. आजची ट्रिप 1 नंबर होती. तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि तेच मला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. आणि या कधीतरी संजय गांधी नॅशनल पार्क माझ्या विकेंडला प्लॅन करा, फॅमिलीसोबत या, फ्रेंड्ससोबत या, गर्लफ्रेंडबरोबर या. सो चला आता परत काय दाखवत नाही, आता परत मेट्रोने, नॅशनल पार्क मेट्रोने दानुकरवाडी. तर आता परत काय तेच दाखवत नाही. सो ठीक आहे, बाय.